आरक्षण ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला द्या, पण टार्गेट मात्र जे आहे छगन भुजबळला केलं जात आहे। अध्यक्ष महोदय, माझा आरक्षण मराठा आरक्षणाला विरोध नाही, ते वेगळं द्या। माझा विरोध झुंडशाहीला आहे, माझा विरोध या जाळपोळीला आहे। पहिल्या दिवशी सांगितलं 5000चा काहीतरी मिळाला आकडा आणि म्हणाले की तेलंगणात मध्ये निवडणुकीत जाता येत नाही, ऐकायला तयार नाहीत, उपोषण करते। 2 दिवसांनी सांगितलं 10,500, कॅबिनेट मध्ये आले 13,500, त्याच्या दुसऱ्या दिवशी आले आणखी 2,000। बरं ते नाही झालं, मग मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला तुम्ही सर्टिफिकेट द्या, ठीक झालं। मग त्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातील समाजाला तुम्ही मराठा सदस्य असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार सदस्यांना जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांच्याकडे राहतात, त्यामुळे मंत्र्यांना या चर्चेत सहभाग घेता येईल असं मी रुलिंग देतो। धन्यवाद तुम्हाला देतो। अध्यक्ष महोदय, भुजबळ साहेबांनंतर नंबर तुमचा। हे खरं आहे की या प्रेसिडेंट जे आहेत हे अगोदर आहेत, भुजबळ साहेबांना पण मी वेळेची मर्यादा दिली आहे, तुम्ही काळजी करू नका। अध्यक्ष महोदय, मग दुसरे मंत्री बोलू शकतील, आपण जे आता रुलिंग दिलं बोलणार आहे, मंत्र्यांना सगळ्या नियम सारखा असावा। भुजबळ साहेबांनी झाल्यानंतर आम्हाला आम्ही जर विनंती सगळ्या मंत्र्यांच्या वतीने भुजबळ साहेब बोलतील का? नाही 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 नाही, आम्हालाही बोलायचं आहे वेगळं। भुजबळ साहेबांना आपण दिली संधी मान्य आहे, पण तसं आम्हाला सुद्धा आम्ही जर विनंती केली तर आमच्याही विनंतीला आपण आम्हालाही संधी द्यावी बोलायची, एवढी आपल्याला। बोला भुजबळ साहेब, बोला। तर अध्यक्ष महोदय, अनेक समाज या देशात आणि आपल्या चर्चा पुढे चालणार नाही असं आपण थांबत राहिलो तर त्या ठीक आहे, चला भुजबळ साहेब बोला। याच्यामध्ये ओबीसीचे प्रश्न आहेत, मराठा समाजाचे प्रश्न आहेत, धनगर समाजाचे सुद्धा खूप प्रश्न आहेत, विजयंती, बंजारा, मुस्लिम, हे जे आपला जो ठराव आहे 12 बलुतेदारांचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत। आणि याच्यामध्ये कालच मला असं वाटतं की धनगर समाजाचा सुद्धा फार मोठा मोर्चा या आपल्या इकडे आला होता आणि त्यांचे सुद्धा काही प्रश्न आहेत, तर ते सुद्धा प्रश्न जे आहे एमकेबली सगळ्यांना विश्वासात घेऊन सोडणं आवश्यक आहे। त्यांचे सुद्धा जे आहेत यशवंतराव चव्हाण, होळकर, जोड रस्ते वगैरे वगैरे आहेत असे। अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्यांवर चर्चा करून जो आहे मार्ग काढता येईल। मला सुरुवातीला सांगायचं आहे की छगन भुजबळ हा मराठ्यांचा विरोधक आहे अशी प्रतिमा जी आहे गेली काही वर्षांनी अलीकडे फारच मोठ्या प्रमाणावर केली जाते। अध्यक्ष महोदय, मी नगरसेवक म्हणून, महापौर म्हणून, आमदार म्हणून, मंत्री म्हणून कधीही हा ह्या समाजाचा आहे म्हणून याच्यावर अन्याय करा किंवा त्या समाजाचा आहे म्हणून अन्याय करा अशी भूमिका घेतलेली नाही। मराठा समाज सुद्धा मला सारखा आहे, ओबीसी सुद्धा सारखा आहे, धनगर, आदिवासी, दलित सगळे समाज सारखे आहेत। पण अध्यक्ष महोदय, सध्या प्रतिमा अशी निर्माण केली गेली भुजबळ विरोधक, भुजबळ विरोधक। अध्यक्ष महोदय, या अगोदर 2 कायदे या सभागृहात मंजूर झाले, एकदा मी मंत्रिमंडळात होतो, एकदा विरोधी पक्षात होतो। दोन्ही वेळेला या कायद्याला समर्थन करणारा हात मी पहिल्यांदा वरती केला की नाही, त्यांना द्या आरक्षण, त्यांना द्या। म्हणणं एवढंच होतं की वेगळं द्या। आणि मी जे म्हणतो याला कुणाचा विरोध आहे? आरक्षण ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला द्या, याला कुणाचा विरोध आहे? काँग्रेसचा विरोध नाही, पवार साहेबांचा विरोध नाही, आमचा कुणाचा विरोध नाही, मुख्यमंत्र्यांचा। मग मी तेच म्हणतो, आपल्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, पण टार्गेट मात्र जे आहे छगन भुजबळला केलं जात आहे। सगळे तर तेच बोलतायत, मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न विरोधी पक्षाचे आहेत, मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न विरोधी पक्षाचे आहेत, मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न विरोधी पक्षाचे आहेत, मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न विरोधी पक्षाचे आहेत, मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न विरोधी पक्षाचे आहेत, मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न विरोधी पक्षाचे आहेत, मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न विरोधी पक्षाचे आहेत, मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न विरोधी पक्षाचे आहेत, मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न विरोधी पक्षाचे आहेत, मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न विरोधी प
मग मलाच कशाला टार्गेट करताय? मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न होता, मराठा समाजाला आरक्षण द्या, पण टार्गेट मात्र जे आहे छगन भुजबळला केलं जात आहे. सगळे तर तेच बोलतायत.
मग मलाच कशाला टार्गेट करताय? मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न जे आहेत थोडक्यात मध्ये मांडणार आहे. मी काय कुठलंही रिपिटेशन करणार नाही. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सारथी बार्टी वगैरे त्यांना सुद्धा त्यांचे प्रश्न सोडवा. मी सुद्धा जे आहे आमच्या सगळ्यांना सांगतो आहे की आमच्या ओबीसीचे प्रश्न जे आहेत ते सुद्धा सोडवा. मराठा समाजाला जे काही दिलंय ते द्यायलाच पाहिजे, आणखीन त्यांना द्या. सारथी मार्फत जे आहेत मराठा समाजातील 46,000 विद्यार्थ्यांना 172 कोटी आपण दिले, द्या. इतर जे आहेत इतर म्हणजे ओबीसी असतील किंवा तातीवर त्यांना पण द्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे 70,000 लाभार्थ्यांना 5,160 कोटी रुपये दिले, इतरांना द्या. ओबीसी समाजाला अजून सुद्धा इतर मागासवर्गीयांना म्हणजे माहिती आहे 1,000 कोटी रुपये सुद्धा एवढ्या वर्षामध्ये जे आपण क्रॉस करू शकलो नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्यांना द्या, यांना सुद्धा द्या. काय चूक आहे आमची? अध्यक्ष महोदय, या आर्थिक दुर्बल घटकांसाठी जे लागू केलेलं आहे 10% आरक्षण, जे आता मोदी साहेबांनी नवीन केलं, 75% पेक्षा जास्त नोकऱ्यांमध्ये 10% मराठा समाजाला आरक्षण मिळालं. हे माझे नाही, सरकारचे आकडे आहेत. मंत्र्यांनी जे वेळोवेळी जाहीर केलं, वर्तमानपत्रात सुद्धा आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे काही 650 नियुक्त्या केल्या, 85% मराठा समाजाच्या केल्या. आनंद आहे. छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, मराठा समाजातील 2,13,000 लोकांना एकूण 10,554 कोटी रुपये दिले. आनंद आहे. इतरांना सुद्धा ते द्या. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि मी ह्या अर्थमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जे जे त्यांना देतात, आणि हे मंत्रिमंडळामध्ये मी बोललो त्याच्यासाठी मग मुख्य सचिवांनी सांगितलं नाही आम्ही हे सगळ्यांना सारखं देऊ. आमचं हेच तर म्हणणं आहे की सगळ्यांना सारखं द्या. साधं या महाज्योतीचं जे आहे आपण काम सुरू केलं. काय झालंय? सारथीचं मुख्यालय कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, खारघर, लातूर, नागपूर, अमरावती 8 ठिकाणी जागा दिल्या. 1 रुपया प्रति स्क्वेअर फूट, 1 रुपया. महाज्योतीसाठी नागपूरमध्ये पहिल्यांदाच प्रयत्न केला जागा मिळवण्याचा. त्यांना सांगितलं 28 कोटी रुपये अगोदर भरा, मग तुम्हाला जागा मिळेल. आणि ती सुद्धा फाईल इकडे तिकडे जाते. अध्यक्ष म्हणून काय करायचं? आम्ही मागायचं नाही. तुम्ही त्यांना द्यायला दिलत ना, आम्हाला का नाही 1 रुपयाने? म्हणजे ओबीसींना, मी ओबीसी आहे म्हणून मी त्यांना आणि मला म्हणतोय, त्यांना दिलं, आम्हालाही द्या. 1849 कोटी रुपये जे आहे आतापर्यंत या कामासाठी मंजूर करण्यात आले. सारथीच्या वसतिगृहासाठी शासनाच्या इमारतीमध्ये सुद्धा विभागीय कार्यालय सुरू झाली. सर्व ठिकाणी, सर्व विभागांमध्ये. महाज्योतीचे फक्त नाशिक, औरंगाबाद, पुणे कार्यालय सुरू होत आहे, जागा मिळत नाही, अडचणी निर्माण करतायत. सर्व सारथीमध्ये सर्व विभागीय कार्यालयासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे उपव्यवस्थापक, संचालक आणि स्टाफ आहे. महाज्योतीचा अजून आकृतीबंध मंजूर नसल्यामुळे मुख्यालयात सुद्धा काम करायला अधिकारी नाही. फक्त वरिष्ठ सहाय्यक दर्जाचे कर्मचारी आहेत. माझं म्हणणं आहे की हा दुजाभाव नको. 72 वसतिगृह तातडीने मंजूर करावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जाहीर केली, ही आमची मागणी आहे. आता दुसरा असं कधी कधी अशा एखादी खोच टाकली जाते. व्यावसायिक अभ्यासक्रमासह पारंपरिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी आम्ही असं म्हणतोय की शासन निर्णयातली व्यावसायिक हा शब्द वगळा. सारथी बार्टीमध्ये व्यावसायिक हा शब्द नाही, मग महाज्योतीमध्ये हा शब्द कसा काय टाकता? लहान एखादी गोष्ट करून टाकता. अध्यक्ष महोदय, जर सारथीच्या विद्यार्थ्यांना जागा मिळाली नाही तर महिन्याला 6,000 रुपये मिळतात. आमचं म्हणणं आहे की
ओबीसीना द्या 6,000 रुपये महिना, ते आता म्हणतात आम्ही करतो आहोत त्याची व्यवस्था. ह्या वंचित समाजाच्या कल्याणासाठी योजना राबवताना भेदभाव नको. ओबीसी आणि धनगर समाजाचे प्रस्ताव अनेक महिने अडकलेले आहेत. धनगर समाजाच्या साठी 2019 मध्ये 1,000 कोटीच्या 12 योजना जाहीर केल्या. पुरेसा निधी अजून मिळालेला नाही. धनगर विद्यार्थ्यांचे प्रस्ताव धूळ खात बसलेले आहेत. विद्यार्थ्यांना 5,500 धनगर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं जातं. त्यासाठी एका विद्यार्थ्या पाठीमागे 70,000 रुपये खर्च आहे. ही संख्या वाढवावी असा प्रस्ताव आहे. आदिवासी समाजातील 25,000 आदिवासींना अशा प्रकारचं शिक्षण देत आहे. आम्ही म्हटलं यांना पण द्या. अध्यक्ष महोदय, धनगर वस्त्या एकमेकाला जोडण्यासाठी, गावांना जोडण्यासाठी योजना आहेत. तांडा योजनेअंतर्गत बंजारा तांड्यावरील एक दुसऱ्याला जोडणारे रस्ते ते प्रस्तावित आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं भांडवल 1,000 कोटीचं आहे. ओबीसी महामंडळाचं भांडवल आहे 150 कोटी. म्हणायला गेलं तर ओबीसी समाज सगळ्यात मोठा आहे. तुम्ही 54% म्हणा, 50% म्हणा, आणखीन काय म्हणा, पण त्यांना 1,000 कोटीचं असेल तर यांना 150 कोटी का? ते वाढवा. अध्यक्ष महोदय, हे असे जे प्रश्न आहेत. वसंतराव नाईक महामंडळाचं भांडवल 100 कोटी फक्त आहे, वाढवा ना ते. हे जे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, माझ्याकडे जे मी आता बोललो, 1 रुपया भावानं जे आहेत 9 ठिकाणी जागा मिळाल्या. हे सगळे माझ्याकडे पेपर्स आहेत. सगळे काही अट नाही, अडचण सगळ्या सुटल्या. महाज्योतीसाठी 27 कोटी रुपयाची मागणी, अजून जागा मिळत नाही. अध्यक्ष महोदय, 9 ठिकाणी सारथीची बांधकामं सुरू झालेली आहेत, पैसे मंजूर होऊन. माझ्याकडे सगळे रिपोर्ट्स आहेत. मी वेळ घेत नाही जास्ती, फक्त आपल्याला मला बोलू देत ना. मी हे मंत्रिमंडळात सुद्धा बोलतोय, काळजी करू नका. अध्यक्ष महोदय, आता हा सर्वोच्च न्यायालयाने जो मराठा आरक्षणाचा मागचा जो आपला निकाल जो आहे त्यांनी जो फिरवला, त्याच्यामध्ये तो गायकवाड रिपोर्ट जो होता त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं? लोकसेवा आयोगामधील प्रतिनिधित्व आहे मराठा समाजाचं. अ ग्रेड मध्ये 33.23%, ब मध्ये 29%, क मध्ये 37%, ड मध्ये 36.53%. हे गायकवाड रिपोर्टचं मी सांगतोय, जे सुप्रीम कोर्टाने निकालात दिलेला आहे. हा निकाल आहे. IAS मध्ये मराठा समाजाचे 15.5% आहेत. IPS मध्ये 28% आहे. IF मध्ये 18%. मंत्रालय केडर मध्ये ए ग्रेड मध्ये सगळे एकत्र केलं तर 54% होतात. ए मध्ये 37.5 आहे, बी मध्ये 52.5 आहे, मग परत सी मध्ये 52.5 आहेत, मग ड मध्ये जे आहेत 55.5 आहेत. अध्यक्ष महोदय, सरकारी नोकरी परवाच्या दिवशी आलं, सरकारी नोकरीमध्ये ओबीसी आरक्षण 27% असायला पाहिजे, 9.5% आहे. अध्यक्ष, आमचं म्हणणं याचा पाठपुरावा करा ना. आमचं आरक्षण द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. 27% तर 27% द्या ना. 9.5% अध्यक्ष महोदय. जे सारथीला मिळतोय ते महाज्योतीला द्या. आणि जो ओबीसीचा जो रिक्त पदाचा जो अनुशेष आहे, हा 9.5%वरून 27% पर्यंत तो अगोदर भरा. आमची मागणी आहे अध्यक्ष. आता आपण वेगवेगळे म्हणतो किती टक्के हे आहेत, ते टक्के करा जात गणना. अध्यक्ष महोदय, कोण नाही, प्रत्येक जण तर म्हणतो जात गणना करा. बीजेपीचे अध्यक्ष सुद्धा म्हणतात बावनकुळे जात गणना करा. आम्ही सुद्धा म्हणतोय, पवार साहेब म्हणतात, कोण सगळे म्हणतात. त्यांनी तुम्ही ठराव मांडला, मंजूर केला, करा जात गणना. बिहार करू शकतो ना, आपण पण करा. अध्यक्ष महोदय, आपल्याला कळेल तरी. कमी असेल तर कमी द्या. भुजबळ साहेब,
कन्क्लूड करायला लागेल. नाही साहेब, मला मी आताची सुरुवात केली, प्लीज माझी विनंती आहे साहेब. होणार नाही, माझी हात जोडले, आपल्याला कन्क्लूड करायला लागेल. आपण विनंती केली म्हणून आपल्याला सर ऑलरेडी 20 मिनिटं दिली आहेत. हँड आय रिक्वेस्ट आपण 10 मिनिटात Please. कन्क्लूड करा. प्लीज 10 मिनिटात कन्क्लूड करा. प्लीज. अध्यक्ष महोदय, आता बघा, हायकोर्टामध्ये एक केस मांडण्यात आली. हे बाळासाहेब सराटे त्यांनी काय केस मांडली की हे सगळे ओबीसी जे आहेत भरलेले आहेत, आता हे सगळे बेकायदेशीर आहेत, त्यांना सगळ्या ओबीसीच्या कॅटेगरीतून बाहेर काढा. अरे वा, एकीकडून जे आहेत भरती होत्या, काय कुणबी आहेत, काय आहेत काय, आणि दुसरीकडून सगळ्या ओबीसीना बाहेर काढा कारण ते बेकायदेशीर आहे म्हणतात. अध्यक्ष महोदय, पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेला सगळ्या राज्यांना सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा. कालेलकर आयोग त्यांनी फेटाळला होता, पण त्यांनी सांगितलं करा काय करायचं. त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी बीटी देशमुख कमिटी नेमली. 68 सालामध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना पहिलं आरक्षण मिळालं 14%. त्याच्यानंतर मंडल आयोगाचं झालं आणि त्याच्यामध्ये 27% आरक्षण मिळालं. ते 9 जज लोकांनी जे आहे त्याच्यामध्ये पीबी सावंत आपल्या अतिशय ज्ञानीग्रस्त जे आहेत महाराष्ट्रातले ते एक तिथे बसलेले होते 9 मध्ये, त्यांनी हे सगळं मंजूर केलं अध्यक्ष महोदय. आणि त्या वेळेपासून हे सगळं आहे. पण आता ते म्हणतात की यांना सगळ्यांना बाहेर काढा. अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं असं आहे की हे मी आता हे सगळं माहिती आहे आपल्याला, परत परत सांगत नाही कारण वेळ कमी आहे. राज्यामध्ये अशांततेचं वातावरण आहे. हे म्हणतात ते म्हणतात ते म्हणतात सगळं म्हणतात. कोणी केलं? मी केलं. अध्यक्ष महोदय, 2 महिने त्यांचा चाललं होतं. सुरुवातीला भुजबळ तुला आरक्षण ठेवूनच दाखवीन नाही तुझा खुटा चुपटीला. अरे मी काय केलं? मी तर गप्प बसलेलं आहे, मला काय माहितच नाही कोण काय ते जरांगेने कोण काय. मी आपलं काय चाललंय यांचं बोलले फक्त भुजबळ भुजबळ भुजबळ. मी गप्प. अध्यक्ष महोदय, तुम्हाला काय सांगायचं, काय शिव्यांचा असा वर्षाव, काय मी तुम्हाला तो देतो ते सगळे कागद, काय तू वाचू शकणार नाही एवढ्या घाणेरड्या शिव्या. काय मुला बायकांना, आम्हाला सगळ्या सुनांना सगळ्यांना मेसेज, आम्ही तक्रार केली, काही नाही तरी मी गप्प. परंतु ज्या वेळेला बीड पेटलं आणि आमदारांची सुद्धा घरं पेटली, जीव धोक्यात आले. अध्यक्ष महोदय, इतरांची सुद्धा हॉटेल पेटली, कोणाच्या अशी 8-10 ठिकाणी एकाच वेळेला 200, 400 लोकांनी कोड नंबर देऊन हल्ले करण्यात आले. अध्यक्ष महोदय, ज्याचं हॉटेल पेटलं ते सुभाष राऊत, ते माझ्या समोर मंत्रालयात बसले होते. त्यांनी सांगितलं अरे प्रकाश साळुंके साहेबांचं घर घर. मी उत्तर हो काय झालं. आणि मग मी एसपीला फोन केला की त्यांचं चाललंय, माझ्या समोरच बसले राऊत, त्यांच्या पण हॉटेलवर जातील, काळजी घ्या, पोलीस पाठवा. 4-5 तासांनी पाहतो खलास. अध्यक्ष महोदय, ते संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर, वेगवेगळे आमदार आहेत ते. अहो, राष्ट्रवादीचं 3 माळ्याचं घर जाळलं, जयदत्त क्षीरसागरचं शिक्षण संस्थेचं ऑफिस जाळलं, त्यांच्या घरी गेले, बॉम्ब टाकले, पेट्रोल बॉम्ब टाकले, काय टाकले, धडाधड गाड्या उडाल्या, धूर झाला. त्यांच्या घरामध्ये एक पुत्र काय योगेश आणि त्यांची बायको पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स, धूर एवढा, मरण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पाठीमागच्या भिंतीजवळ जाऊन महिलांनी त्या मुलांना जे आहेत वरती असं पाय धरून वरती केलं आणि पलीकडून उंच भिंतीवरून तिकडचे मुस्लिम समाजाचे लोक चढले आणि त्यांनी त्यांना ओढून घेतलं. अध्यक्ष महोदय, मेले असते तर आपल्याला महाराजांनी हे नाही शिकवलं की आपल्याच लोकांवर, आपल्याच काय दुसऱ्या परक्यांच्या सुद्धा महिला असतील तर त्यांचे सुद्धा जीवाचं रक्षण करणं हे आपल्याला महाराजांनी शिकवलं. अध्यक्ष महोदय, मी स्वतः सगळं पाहिलं. मी प्रकाश साळुंकेंच्या त्यांच्या सुद्धा घरी गेलो. ते आता काही म्हणत एवढे खबर म्हणजे एकाच वेळेला कोड नंबर, ते राख रांगोळी म्हणजे काय म्हणतात ते त्या हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर मला कळलं खरी राख रांगोळी म्हणजे काय असतं ते. खऱ्या अर्थानं ते शब्द मी पाहिले. अध्यक्ष, तरी आपण म्हणणार की अशांतता भुजबळ करतोय. भुजबळ फक्त गेला तिथे आणि गेल्यानंतर राहुला नाही म्हणून मी संभाजीनगरच्या
त्या एका हॉटेलमधून जे आहे सांगितलं की मी असं असं झालेलं आणि हे करा. पण हे का झालं, लोक का घाबरले, याचं कारण मला सांगितलं. काय खरं खोटं काय असतील ते पोलीस पाहतील. परंतु इथे जे काही होम मिनिस्टरने सांगितलं, ही गोष्ट मी तिथे गेल्यानंतर मला सुद्धा कळलं होतं अगोदर. यानंतर काय सराटीच्या गावामध्ये काय झालं, जे लाठीमार झाला आणि नंतर दुसऱ्या दिवशी पवार साहेब गेले त्याच्यानंतर उद्धवजी गेले, काय झालं. पोलीस त्यावेळेला सुद्धा, आता तर 79 लोकांचा आकडा आला, म्हणजे दगडफेक झालेलीच आहे. महिला पोलिसांना मार लागलेलाच आहे आणि त्याच्यानंतर लाठीमार झालेला आहे. पोलीस मी सुद्धा डिपार्टमेंट सांभाळले ना, आपले सगळे आमदार पोलीस काय असे आले का मारत सुटतात काय कोणाला. पण अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला एखाद्याचे 80 पोलीस जर, बरं हे खोटं असेल, हॉस्पिटलमध्ये जायचं, रेकॉर्ड घ्यायचं कोण कोण त्या दिवशी ऍडमिट झाले, समजेल ना. मग अध्यक्ष महोदय, लोक घाबरले आणि त्या बीडमध्ये जो करेल तो ज्याला करायचं ते करा अशी परिस्थिती म्हणा. रिपब्लिक तयार झालं. तर अध्यक्ष महोदय, माझा आरक्षण, मराठा आरक्षणाला विरोध नाही, ते वेगळं द्या. माझा विरोध झुंडशाहीला आहे, माझा विरोध ह्या जाळपोळीला आहे. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये सुद्धा आता आम्हाला म्हणतात की तो छगन भुजबळने आरक्षण खाल्लं. छगन भुजबळ आरक्षण शिकला, छगन भुजबळ शिकला लहान गरीब असताना, पण बाळासाहेब देसाई यांनी जे ते आर्थिक जे काही दिलं होतं आम्हाला, हा, तर त्या जेपी असायची, जेपी त्यावेळेला त्यांचं सर्टिफिकेट आम्ही 1 महिना जाऊन त्यांच्या मागून एक सर्टिफिकेट घ्यायचो, दिलं आणि मग मी शिकलो. नंतर आरक्षण वगैरे जे आहेत आम्ही कुणीच घेतलं ना. सगळं आरक्षण एकट्यानेच खाल्लं. अरे एकट्यानेच काय खाल्लं, मी माझ्या मुलांनी नाही, कुणीच नाही. प्रश्न असा आहे की याच्यामध्ये 13% तर दलित आहे, 7% तर आदिवासी आहेत, 3% विमुक्त जाती आहेत, बेरड, कैकाडी, पारधी, भामटा, रामोशी 14 जाती. भज ब मध्ये एनटीपी मध्ये 2.5% गोसावी, बेलदार, भराडी 37 जाती. भज क मध्ये 3.5% धनगर त्यांच्या तत्सम जाती. भज ड मध्ये 2% वंजारी जाती आणि गोवारी 2%, 17% शिल्लक आहे. आमचं म्हणणं असं आहे की 17% 374 जाती आहेत. एक मोठी जात कुणबी आहे, तेली आहे, माळी आहे, सुतार, लोहार, कुंभार अनेक आहे. अध्यक्ष महोदय, याच्यात येऊन काय भेटणार. मगाशी आशिष शेलार यांनी सांगितलं की 10% आरक्षण पवार मोदी साहेबांनी दिलं. त्याच्या अगोदर पाटीदार, गुजर, जाट आणि काय आंध्रप्रदेश कापू आणि काय ती समाज आहे तो, हा, पण ते जे आहेत त्या 10% ते झाल्यानंतर ते आंदोलन थांबले अध्यक्ष महोदय. आणि इतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये 10% मराठा समाजाला आरक्षण मिळालं. त्यांनी जे सांगितलं ना की त्याच्यामध्ये आणखीन काय ते द्या आणि द्या ना ते मराठा समाजाला ते आरक्षण, तसं करता येईल ते पाहून घ्या तुम्ही. पण अध्यक्ष महोदय जे आहे, आम्ही एवढंच म्हटलं की बाबा आमचं आरक्षण थोडं आहे, तुम्ही काही येऊ नका. आणि अध्यक्ष महोदय, आपण इतर ठिकाणी जे आहे शेतीवाडीला सुद्धा दिलं, मीटिंग आहे, जाहीर सभा आहे, परंतु दुसऱ्यांचं शेताचं नुकसान केलं त्या लोकांनी दिले पैसे, द्यायला पाहिजे. पण मग कोट्यावधी रुपयांच्या घरं जाळण्यात आली, त्यांना सुद्धा द्या ना पैसे, सरकारनं पैसे. मी त्यांना सांगतोय, मागे प्रकाश सोळंके असतील, ते संदीप क्षीरसागर असतील, हॉटेल असेल, कोणी असेल, द्या ना. ही माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, शिंदे समिती स्थापन झाली. मला फोन केला, सांगितलं की बाबा असं असं निजामकालीन जे आहेत. म्हटलं द्या ना बाबा, आमचं काय म्हणणं नाही. जर कुणबी निघालं असेल, एखाद्याचं राहिलं असेल त्या भागात तर द्या. आम्ही दिलं अध्यक्ष महोदय. परंतु नंतर ते म्हणाले नाही, वाढतच गेलं. पहिल्या दिवशी सांगितलं 5,000चा काहीतरी मिळाला आकडा आणि म्हणाले की तेलंगणात मध्ये निवडणूक जाता येत नाही. ऐकायला तयार नाहीत, उपोषण करते. 2 दिवसांनी सांगितलं 10,500. कॅबिनेटमध्ये आले 13,500. त्याच्या दुसऱ्या दिवशी आले आणखी 2,000. बरं ते नाही झालं, मग मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट द्या. ठीक झालं. मग त्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातील समाजाला कुणबी, मराठा समाजाला कुणबी समाज
मराठा सर्टिफिकेट द्या. आता असं म्हणून विचारलं मग काल पृथ्वीराज बाबांना, तुम्ही घेणार का? बाळासाहेब थोरात तुम्ही घेणार? शंभूराज तुम्ही घेणार का? अरे पण नसेल तर सांगा. एक नारायण राणे तरी बोलले की नाही, मराठा समाज हा मराठा समाज आहे, कुणबी वेगळा समाज आहे. पण मग कशासाठी हा की सगळ्यांना द्या? अध्यक्ष महोदय, आमचा विरोध यासाठी आहे की भाई संपूर्ण महाराष्ट्राची व्याप्ती तुम्ही करता. अगोदरच या महाराष्ट्रामध्ये ज्यांना पाहिजे त्यांनी घेतलेले आहेत, पण आता जाऊन ज्या पद्धतीने ते घेतले जातात अध्यक्ष महोदय, ते फारच अध्यक्ष महोदय सांगण्याच्या अतिशय चुकीच्या पद्धतीने ते अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये जे आहे ती मांडणी केली जाते. आणि काही ठिकाणी लोक घाबरून जे आहेत वाटेल तसे ते. आता इथे बघा, मी आज अहमदनगरमध्ये जामखेड आणि काय निमगाव वगैरे तिकडचं कुणबी त्याच्यामध्ये कोण सुतार आहे, कोण ब्राह्मण आहे, कोण वंजारी आहे, सगळे कुणबी लिहून टाकले एकाने. हे माझ्याकडे कागद आहे. हे दुसरे जे आहेत त्याच्यामध्ये काय आणखीन चाललंय. पूर्वी आपल्या नावामध्ये छगन एक नाव, खालच्या ह्याच्यामध्ये मग वडिलांचे नाव चंद्रकांत, मग खालच्या ह्याच्यामध्ये आडनाव भुजबळ, म्हणजे 3 ओळी गेल्या, मग आडवी रेघ. पण त्याच वेळेला उभी पण रेघ येते आणि तिथे लिहितात जात. आता तिथे जात लिहिली समजा सुतार, मग 2 ओळी शिल्लक राहिल्या, वडिलांच्या पुढची आणि आडनावाच्या पुढची, तिथे लिहून टाकतात कुणबी. यू अंडरस्टँड? हे सगळं माझ्याकडे या मी दाखवलं त्यांना. हे चाललंय असं अध्यक्ष. हे आपण थांबवणार की नाही हे थांबवा, एवढंच मला म्हणायचं आहे. अध्यक्ष महोदय, मी अनेक वेळा सांगितलं, ह्या भारतीय संविधानाच्या 19व्या कलमानुसार आपल्याला कुठला बंदी करता येत नाही. प्रत्येक गावामध्ये मी सांगतो, अरे यांना उठवा, हे काढा बोर्ड, जाऊ द्या आमदारांना, त्यांना कामं आहेत, त्यांना जाऊ द्या. जाऊन देत नाही कोणाला पण. म्हणजे केंद्रीय मंत्री त्यांच्यावर दगडफेक, आमदारांना, अनेक आमदारांना दगडफेक झाली. कशासाठी? पण याच वेळेला मग त्या दिवशी म्हणालो की ठराविक काही लोकांना मग संधी कशी काय मिळाली जायला आतमध्ये, हेही चुकीचं आहे. आणि मग संशयाला पालवी फुटते की बघ या लोकांना तुम्ही आतमध्ये येऊन देता, भाषण तुम्ही करता, करा पण सगळ्यांना करा, एवढंच माझं म्हणणं. बरं, यांची मिटिंग तरी कधी? रात्री 12 वाजता, 1 वाजता. आम्हाला 10 वाजले का मुख्यमंत्री सुद्धा स्विच ऑफ. नियम नाही, काय नाही, काय चाललं अध्यक्ष महोदय. हे जे आहे की नाही, काय तुम्ही तर वकीलच आहात, मग का नाही 1 महिन्याची सजा आहे? का नाही त्यांच्यावर? जे लोक आता तरी ज्यांनी बोर्ड लावलेले आहेत ते बोर्ड काढून करा त्यांना 1 महिन्याची सजा. अध्यक्ष महोदय, शेंडी गावातली एक महिला का ती फक्त काय ते आमच्या मीटिंगला आली, सरपंच महिला, गावबंदी. अरे गावबंदी बाहेर. एक नाभिक तुळशी गावातले, त्यांनी कोणाला तरी मतदान केलं नाही, बस खलास, घरदार साफ. एक खून झाला अध्यक्ष महोदय त्या पंढरपूर भागामध्ये. आम्ही खूप कंप्लेंट केल्या, खून आहे तो, पण आत्महत्या दाखवली. कशी? एक मुलगा आहे, त्याने काहीतरी पोस्ट केली होती, माफी पण मागितली. तो एक मुलगा, दोरी आहे, झाड आहे, दोरी लावलेले आणि फोटो आहे, पाय जमिनीला टेकलेले आहेत. मेला कसा? बरं ठीक आहे, मेला असेल. अरे पण तो अपंग मुलगा जो आहे दोर लावण्यासाठी झाडावर चढला कसा? हा म्हटलं अरे खून आहे, कारवाई होत नाही. अध्यक्ष महोदय, दुःख हे आहे. मगाशी सांगितलं तुम्हाला, एखादी अशी भगिनी निघते अध्यक्ष महोदय, हे आता ही सगळी जी आहेत पिस्तूल त्यांच्याकडे सापडतात अनेक. हे काय चाललं अध्यक्ष महोदय? झाडपोळ वगैरे 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 पोलिसांवर हे सगळं आता आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही मला वेळ कमी म्हणजे थोडस मेहरबानी केली तर बरं होईल बाबा. मी परत पाहिजे तर 4 वाजून 1 मिनिटांनी चालू केलं या पूर्ण सेशन मध्ये बोलणार नाही बस. नाही, पण या प्रस्तावावर बरेचशा लोकांना बोलायचं असल्यामुळे अजून मॅक्सिमम 5 मिनिटात आपण 10 मिनिटं 5 मिनिटात आणखीन एक बाबा बरोबर ना, 10 मिनिटं चालली. जालन्याला अध्यक्ष महोदय या जरांगेंची सभा, आमच्या झेडपीने काढले ऑर्डर की उद्यापासून उद्या मिटिंग आहे इथे जरांगेची, सगळ्या शाळा कॉलेज बंद. अरे म्हटलं काय
मुख्यमंत्र्यांची सभा असती, प्राईम मिनिस्टरची, शाळा कॉलेज बंद आहे. आणि आता शाळा कॉलेज बंद कशी? आणि मग रात्री उशिरा त्यांनी ही ऑर्डर मागे घेतली. अध्यक्ष महोदय, काय आता हे तर आहे, कालपासून चाललं हे आयोगाचं काय चाललंय? संजय सोनवणे, किलारीकर, ऍडव्होकेट, प्राध्यापक लक्ष्मण हाके, निरगुडे राजीनामा दिला. ते स्वतःच सांगतात अध्यक्ष महोदय गूढ आहे. का ह्या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय कोणी ना कुठेतरी पुढे कोर्टात जातील ना अध्यक्ष महोदय, लोकांना दाखवतील हे काय झालेलं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बाबा तुम्ही खूप चांगलं बोललात, पण मला असं एक म्हणायचं आहे की तुम्हाला असं नाही वाटत की त्यांना जाऊन सांगावं, उपोषण करते जे होते जरांगे, की बाबा ओबीसी आरक्षणातून काही तू मागू नको, त्यांना धक्का लावू नको, जाळपोळ करणं चूक आहे, जिवंत कारतूस बाळगणं, त्यांच्यावर संबंध ठेवणं चूक आहे, पोलिसांवर हल्ला करणं चूक आहे, गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे चूक आहे, गावबंदी करणे चूक आहे, एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद करून सर्व लोकांना वेठी धरणं चूक आहे, अमुक तारखेपर्यंतच आरक्षण द्या अशी बालिश मागणी करणं, शासनाला धमकी देणं